अरे राम राम रे बोट्यो, काय म्हणता? आज निघालो सकाळी सकाळी आपण, कारण आज होता ना भाऊ आपला पेपर. मग दुरूनच म्हाताराचे दर्शन घेऊन घेतले आणि गौ मातेचे दर्शन घेऊन घेतले. आणि आपलं नशीब एवढं खतरनाक रे बोट्यो की आल्या आल्याच आपल्याला गाडी लागली ना एकच नंबर. मग काय ड्रायव्हर काकांना 360च्या स्पीडनं आणलं ना भाऊ डायरेक्ट अमरावतीले. मग काय पोचलो ना भाई अमरावतीला. डायरेक्ट रिक्षा स्टँडवर गेलो. रिक्षा स्टँडवरून डायरेक्ट रिक्षा भेटली नो. बापरे बाप, एकच नंबर भारी बुवा. सगळं काम ओके आलं म्हटलं. डायरेक्ट आलो ना भाऊ आपल्या सेंटरवर. मग काय गर्दी पण भाऊ धापतो ना, काही विशेष नाही म्हटलं. मग काय इथं आल्यावर बी आपल्याला मांजरबाई भेटला ना. मांजरबाई तर एवढ्या खतरनाक होत्या, सगळे जण लाळ करून घेऊन राहिले ते. मग झालं ना आपला पेपरचा टाईम. मग आलो डायरेक्ट सेंटरमध्ये आणि पेपर देऊन त्याला खतरनाक पैकी बांधलं भाऊ डोक्याले, कारण ऊन मुर राहिलं तर मीच बिलकुल. मग काय आलो ना भाई बस स्टँडवर म्हटलं आता गाडीला भाऊ आपल्या टाईम. मग काय आलो डायरेक्ट हॉटेलवर. डायरेक्ट 2 समोसे आणून घेतले. मग काय नाश्ता आणून घेतल्यावर पोट्ट भरलो होतं. मन मध्ये मले काय मग तुले म्हटलं भाऊ घेणं भाऊ तू पेनं लस्सी पिऊन घेतली भाऊ. आली भाऊ आपली बस. आणि इकडून जाताना जे बस भेटली होती तिकडून येताना तेच बस भेटले ना. गरमी एवढी खतरनाक उरायली भाऊ. ड्रायव्हर लोक जे कमाला बावन. जाताना आपल्याला माता भवानीजी छत्रपती शिवाजी महाराजचे दर्शन झाले नो. एक आज होती ना भाऊ तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजची जयंती. मग काय बस स्टँडवर आलो तर चिनूबो घ्यायला आले होते. मग घरी पोचत नाही, जेवण करत नाही. तर दलिंदरचा फोन आला, काय रे काय करू आला? चाल मग माझ्यासोबत. चला मग पोट्टो मी पाहतो तर म्हणणं काय तिथपर्यंत. जय माता राणी.